नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. आज आजच्या ब्लॉकला सुरू करत आहे. तर आम्ही आलो होतो सकाळी 12 वाजता मॅच खेळण्यासाठी. आम्ही एक राऊंड जिंकलोय, पण इथं आलो यांच्या संयोजकांनी यांचं नेम बदल केलं आणि ह्यो आलाय बाहेर बसायला आणि फरसाना खायला. घसा दुखतोय म्हणून बाहेर बसलाय लय. आणि आजचे स्पॉन्सरशिप करणारे सौरभ जाधव पहिल्याच बोलला. सौरभ इकडे बघू शकता का, आपण गॉगल बिगल घालू नये. आणि इकडं आमची मॅच आता कधी काय माहित नाही म्हणून इथं फरसाण्यावर दाव दिलाय. तिकडे गँग आहे आणि पहिली मॅच जिंकवणारा एकमेव खेळाडू गोट्या दादा. गोट्या दादा तुम्हाला जूम करून दाखवतो. गोट्या दादा तो पांढरा टोपीवाला गोट्या दादा कसा फरसाना खातोय. त्यानेच 5-6 मारले, त्यानेच मॅच जिंकवली बिना केसाचा. रेड बुल रेडाचं बुल प्याला. सध्या माहिती आम्ही कॉन्ट्री नाही दिली, पण कसं आमच्यासारखं झुम करत. तू तर कॉन्ट्री नाही देणार. आम्ही कॅप्टनला दाखवतो गॉगल बिगल घालून कसा आहे बाई. एखादी पोरगी पसंत बिसंत पडली तर आणि त्याचाच भाऊ ह्यो गुलाब, त्याची चिकू घेऊन आलोय. सगळे स्पॉन्सरशिप त्यांचीच आहे भाऊभावांची. आज पुच्ची चावलं काहीतरी. आता दुसरी बी मॅच जिंकवणार ना वाटत आता. गंधाताने बी 2 बाउंड्री मारल्या. त्यांचं बी थोडस एक बॉल आउट झाला. एक बॉल गेला की मग 24 झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 बाउंड्री मारल्या गणित दादाने आणि मी पण पुकलो. मी आउट झालो. प्रज्वल गेला खेळायला आणि प्रज्वलने एक छक्का मारला. एकच मारला, लय नाही मारला. 5 षटकार हे काय. तुम्हाला वाटतं त्यांचे केस वगैरे पिकलेत, पण ते जेव्हा नाहीत. साहिल फक्त फिल्डिंगलाच आहे का? साहिलला तुम्ही काहीतरी चान्स द्या की. आणि खास करून सौरभने एक प्लेअर आणलाय, नुसतं पाणी आणायला लावलंय. मग काय धरणं त्याला पाणी हो. आणि आमच्या गावातले बाबू त्यांनी ओव्हर टाकली, पण 1 6 खाल्लाच. आणि गुलाबनं 2 6 खाल्लं. एक टाकतोय फुल टच बॉल, टाकतोय फुल टच. हान हान बघू नकस. हो मी 4 बॉल पुकलो बस का. माझ्या तो आत का नाही आला. बरं ऐक की, एक तर 2 प्लेअर कमी, तुला किपरच्या मागं थांबायला लावलेलं, तर तू का आला नाही आतमध्ये. ओपनिंग कॅप्टनचा विश्वास होता माझ्यावर. ओपनिंगला चल म्हटला कॅप्टन स्वतः. कॅप्टन म्हणला आजवर फुकला तरी चालेल, मागच्या सिच्युएशनला फुकाय नको म्हणून त्याला पहिल्यांदा लावला. म्हणून मागणं गोट्या दादाला पाठवलं तुम्ही 5 छक्के मारायला. तो आम्ही
असं त्यानं तिकड तिकड चालू आहे. आम्हाला इकडं बेळ खाली आता पाणी आणायला लावलं. आता मॅच कधी ती काय माहित नाही. तिथेच घालून आलेत पोरं. ठीक आहे